आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई तू इथे काही काम होतं का? हो, पण तू कुठे गायब होतास? अरे नथिंग, मी जरा असंच बाहेर. ते देवांश, तू बॉस आहेस इथला. खरं तर तू इथे बसून लोकांना ऑर्डर्स द्यायला पाहिजेत. सगळीकडे तू धावायची गरज नाहीये. नाही आई, मी कुठल्या कामाकरता बाहेर नव्हतो गेलो. मग यू रिमेंबर आपण रिसेंटली एका स्कूलला चॅरिटी केली होती. त्या शाळेतनं एक टीचर आल्या होत्या. त्यांना आणखी काही फायनान्शियल हेल्प हवी होती. सो एक चेक साईन केला त्यांच्याकरता आणि मग त्यांना दारापर्यंत सोडायला गेलो होतो. दॅट्स इट. काय झालं? असं का बघतेस तू माझ्याकडे? तू त्या शाळेतल्या साध्या टीचरला खाली सोडायला गेला होतास. आय मीन रिअली? तू विसरलायस का की तू देवांश जहागीरदार आहेस? आई अगं, पण आपल्या घरी कोणी आलं आणि त्यांना दारापर्यंत सोडायला जाणं ही तर कर्टसी आहे ना. फार काही नाही आणि मी तेवढंच केलं बस. हो, पण कर्टसी पाळण्यासाठी समोरची व्यक्ती सुद्धा त्या स्टँडर्डची असायला पाहिजे ना. उठसूट सगळ्यांना दारापर्यंत सोडत राहिलास ना तर तुझी व्हॅल्यू कमी होईल त्यांना. हे बघ, इतका चांगुलपणा दाखवायची काहीच गरज नसते. त्याच्याने ना लोक फायदा घेतात. आणि हो, चॅरिटी करताना जरा सावध राहा. सगळ्यांना मदत करण्यासारखं जग राहिलं नाहीये आता. पण आई, ती शाळा, तिथला स्टाफ खरंच खूप जेन्युइन आहे आणि मला माहिती आहे ते. असेल, पण आपण गाफील राहायचं नसतं. हे बघ देवांश, मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत म्हणून सांगते. जेव्हा तुझ्या बाबांना बिझनेसमध्ये लॉस झाला होता ना, तेव्हा त्यांना मदत करायला कोणीच आलं नव्हतं. इनफॅक्ट तेव्हा तुझे बाबा ज्याला जी मदत लागेल ती मदत करायचे, तेही आउट ऑफ द वे जाऊन. पण जेव्हा त्यांना मदतीची गरज होती तेव्हा कोणी हात पुढे केला नाही. आपण देत गेलो ना की समोरच्याचे हात काय सरसावलेलेच असतात. पण आपल्याला कळलं पाहिजे कुठे थांबायचं आणि कुठे द्यायचं. करेक्ट आहे आई. तू जे बोलतेस ते अगदी करेक्ट आहे. मुद्दा पटलाय मला तुझा. पण त्या शाळेतल्या स्टुडंट्सला शिक्षणाची खरंच खूप गरज आहे काही. आणि आपल्याकडे तर सगळंच आहे ना, भरपूर आहे. आणि मला सांग, समुद्रातनं एक बकेट पाणी जर काढलं तर समुद्र आटत नाही ना. ही फिलॉसॉफी ऐकायला बोलायला छान वाटते, पण तितकी प्रॅक्टिकल नाहीये. त्यात तुझं आता लग्न होणार आहे, तुझा संसार सुरू होणार, आणि तुझं सासर हे किती गडगंज श्रीमंत आहे हे तर आपण आपल्या डोळ्यांनी बघितलंच आहे, नाही का? हे बघ, तू जे काही करतोयस त्याला माझी मनाई नाहीये. तू खुशाल मदत करताना, पण आधी नीट चेक कर की खरंच त्यांना ती मदत पाहिजे आहे का नाही. मी एक काम करते, मी त्या शाळेला विजिट करते. एकदा का माझी खात्री पटली की तू चेक पास कर. ओके? फेअर इनफ, चालेल. बाय द वे, तू इथे कशी काय? काही काम होतं? हो, आपल्या पनवेल प्लांटचे जे मॅनेजर आहेत ना, मिस्टर जोशी, त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत. सो कोटेशन पाठवले त्यांनी, एकदा चेक करून घे. या शुअर.
अंजली अंजली अगं अंजली माझा हात सोड. काय मूर्खपणा चाललाय हा. सोड. जोपर्यंत तू माझी पाठ सोडत नाहीस ना तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाहीये. अगं तू समजतेस तसं काही नाहीये. हे बघ मी तुला सांगते. काही सांगायची गरज नाहीये. मला जे बघायचं होतं ना ते बघितलं मी माझ्या डोळ्यांनी. तू प्रत्येक वेळेस अर्धवट अर्थ घेऊन त्याचं कन्क्लुजन करायला का जातेस ग? मी इथे आले होते कारण तुला माझ्या देऊला भेटायचं होतं. आता माझं लग्न ठरलंय ना त्याच्यासोबत, म्हणून तुझ्या पोटात दुखतंय, म्हणून काही कारण शोधून आमचं लग्न मोडायचं. हा एवढंच प्लॅनिंग आहे ना तुझं? म्हणून सारखी त्याच्या मागे मागे फिरत असतेस ना तू? हे खरं नाहीये, समजलं? एका मिनिटासाठी आपण असं गृहीत धरूया की हे सगळं खरंय, पण त्याचा तुला प्रॉब्लेम का व्हायला पाहिजे? कारण तू तर आम्हाला ओपन चॅलेंज केलंयस ना की तू माझं काहीही करू शकत नाहीस, मी कशालाच घाबरत नाहीस. मग आता घाबरलीस? बोल ना, तुझ्याशी बोलते मी. बोल बोल ना. ए तू ना जास्त शाणपणा करू नकोस. मी तुला चॅलेंज दिलं होतं तेव्हा तू काय म्हणालीस की चॅलेंज पेक्षा मला देवावर जास्त विश्वास आहे. मग आता दे ना सगळं देवाकडे सोडून. का 17 वेळा माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या मागे फिरत असतेस? आणि सई, भीती ना मला नाहीये, तुला आहे. कारण तुझ्याकडून सोन्याची अंडी देणारी कोंबडी निघून चालली. अंजली बास. देवान सरांबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. या का? तुझं कोणी नाही लागत ना तू? मग काय प्रॉब्लेम आहे तुला? हे बघ, त्यांचा माझा संबंध जरी नसला ना तरी ते एक चांगले व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. आणि हो, आहे त्यांचं आणि माझं नातं मैत्रीचं, पण तुझ्यामुळे ना मला ते प्रामाणिकपणे निभवता येत नाही. आईची शपथ घेतल्यामुळे मला शांत बसावं लागतंय. पण तू हा विचार केलास का, जेव्हा ही गोष्ट देवान सरांना समजेल तेव्हा काय होईल? केलास? ए तू 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 मला घाबरवू नकोस. ते जे काय होईल ना ते मी बघून घेईन. तू ना ही जी मध्ये लुडबुड करतेस ना ती थांबव. आणि यापुढे माझ्या देऊला भेटायला यायचं नाही, कळलं? हे बघ, देवान सरांना मी स्वतःहून भेटायला आले नव्हत्या. शाळेसाठी चेक घ्यायला आले होते मी फक्त. ओ अच्छा, चेक घ्यायला आली होतीस का? वा सई. नाही, रोज नवीन नवीन कारणं कशी सापडतात ग तुला? कमाल कमाल, किती टॅलेंटेड आहेस तू. आज चेक द्यायला आली होतीस, मग आईस्क्रीम खायला गेली होतीस त्या दिवशी, त्यानंतर आता डिनर करायला जाणार, हो ना? आणि अजून काय काय प्लॅन्स बनवलेत तू? म्हणजे कसं माझ्या देवांशला कसं काबूमध्ये करता येईल याचे सगळे प्लॅनिंग करतेस ना तू. एक नंबर. जमलंय जमलंय. सई टीचर शोभतेस तू. तुझ्या असल्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला ना मला वेळ नाहीये. मी जर ठरवलं ना तर आता 2 सेकंदात सरांना सगळं खरं सांगू शकते. घाबरलीस? चल देवान सरांकडे चल ना. चल चल. का? काय झालं? चल ना. नाही चल बस, चल ना. घाबरलीस? अगं तू किती स्वार्थी आहेस ना हे सगळ्या जगाला माहितीये. अंजली, इथून पुढे माझ्याबद्दल बोलताना आहे ना एकदा स्वतःचं तोंड आरशात बघायचं, तेव्हा तुला समजेल तू मलाच काय. तुला कोणत्याही व्यक्तीला बोलायचा काहीच अधिकार नाही, कारण तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी मी या जगात पाहिलेली नाहीये. स्वार्थासाठी ना तू कुठल्याही लेवलला जाऊ शकतेस. मला सरांना सांगायला ना 5 मिनिटं नाही लागणार.
फक्त आईला शब्द दिलाय ना म्हणून मी शांत बसली. आणि दिलेला शब्द पाळायचा असतो हे मला माझ्या आईने शिकवलंय. प्लीज शांत, तू गप ठेवायचं. आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. तुझ्या आईबद्दल बोलायची वेळ ना तूच आणलीस. तुझ्या आई असल्या उद्योगांना ना खरंच कंटाळलीये मी. का वागतेस असं? थोडी पण अक्कल नाहीये. अगं मोठी झालीयस तू, लहान नाही राहिलेलीस आता. अंजली, तू माझ्या मामाची मुलगी आहे ना म्हणून मी तुला आता समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय. तर समजावून घे. तू जी काय वागतेस ना खूप चुकीचं आहे. आणि त्या व्यक्तीसाठी सुद्धा ते घातक आहे आणि हे तुला चांगलं माहिती. अंजली, एक वेळेस ना तू लग्न करून श्रीमंत घरात जाशील, पण त्या घरात गेल्यावर तुला सुखाची झोप येणार नाही हे लक्षात ठेव. मॅडम, तुमचा मोबाईल केबिन मध्ये राहिला होता. बिचारी अंजली, सगळा मेकअप खराब केला. एवढी छान हेअरस्टाईल होती ती खराब झाली. आता माझी बहीण तिच्या फियांसीच्या ऑफिस मध्ये आली म्हटल्यावर छान दिसायला हवी की नाही. स्माइल कर आता. स्माइल. हसायचंय. हस. ब्राईट स्माइल दे. अगं एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीची होणारी मालकीण आहेस तू. चल स्माइल. वॉचमॅन, वॉचमॅन. काय झालं मॅडम? काय झालं? पर मला तोंड वर करून विचारतोयस? मोबाईलवर टाइमपास करायचा पगार मिळतो का तुला? सॉरी मॅडम. सॉरी माय फूट. लिफ्ट वरती थांबली का नाही? माहित नाही मॅडम. कोणीतरी 2 मॅडम होते आतमध्ये बराच वेळ. कोण मॅडम? माहित नाही. कान डोळे सगळं बंद करून उभा असतोस का इकडे? आणि लिफ्ट म्हणजे काय मीटिंग रूम म्हटली? लक्ष नाही ठेवताय? तुमच्यापैकी कोणी होतं का आतमध्ये? माफ करा मॅडम मला. तू ना मला खूप त्रास दिलायस आणि माझा वेळ पण वाया घालवलायस. तुला नोकरीवरून काढून टाकलंय. निघा. सॉरी मॅडम, पुन्हा असं होणार नाही. अजून माझा वेळ वाया घालवू नकोस. निघ. मी खूप गरीब आहे मॅडम. तुम्ही मला असं अचानक कामावरून काढलं तर कसं होईल माझं? मला फॅमिली आहे मॅडम. मोबाईलवर गेम खेळताना फॅमिली नाही आठवली काय? आता गपचूप निघायचं, नाही तर धक्के मारून बाहेर काढेन. मॅडम आउट. जा रे. आणि तुम्ही काय बघत बसलाय? काम नाहीये? नुसता वेळ वाया घालवायचा असतो सगळ्यांना. मधू, फोन आलाय बघ तुझा. घ्यायचाच ना फोन, त्यात काय एवढं? मधू, अरे बघत काय बसलायस? बघ ना कोणाचा फोन आहे. कोणाचा फोन आहे?
जानकीताईंचा, देवांशच्या आईचा. हे बघ मधू, आपल्याला टाळता येणार नाही. असं करून नाही चालणार आहे आपल्याला. जे आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे. परत त्यांचाच फोन. काय बोलू मी यांच्याशी? हे बघ, मला तुझी अवस्था कळती. काय म्हणतात ते बघ तरी. घे. हॅलो. हा नमस्कार. कसे आहात तुम्ही? हा मी बरं आहे. बरं, तुम्हाला कामात असताना मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही, ते मी जरा आतल्या खोलीमध्ये होतो ना, त्यामुळे फोन ऐकायला नाही आला. घरात बाकी सगळे ठीक आहेत ना? हो, चांगले आहेत. आणि अंजली कशी आहे? ठीक आहे. मी फोन यासाठी केला होता की आता आपण लवकरात लवकर भेटून पुढच्या गोष्टी ठरवूया. म्हणजे आमच्या भैरवीताईंनी लग्नाला होकार दिलाय. कसं आहे, आमच्या घरातले सगळे महत्वाचे निर्णय त्याच घेतात. आणि आता त्यांनाही मुलगी पसंत आहे म्हटल्यावर आता उगाच लग्न लांबणीवर टाकण्यात खरंच काही अर्थ नाहीये. तसंही तुम्हाला खरी परिस्थिती माहिती आहेच. हो. त्यामुळे लग्न लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. हो. बरं, अंजली आहे का? मला बोलायचं होतं जरा तिच्याशी. नाहीये ती. अच्छा, हरकत नाही. मग मी असं करते, मी गुरुजींना फोन करते आणि लग्नाचे जवळचे काही चांगले मुहूर्त आहेत ते काढून घेते. हा, मग त्यातली सोयीची तारीख आपण ठरवूया आणि एकदा तारीख ठरली की तयारीला लागूया. मला कल्पना आहे की थोडी घाई होतीये, पण आपल्या हातात वेळ फार नाहीये. हा, तुम्ही ठरवा, गुरुजींशी बोला आणि कळवा. बरं, ठेवू मग मी फोन? हो. पांडुरंगा, अरे कुठच्या अडचणीत टाकलेस रे बाबा. आता यातून तूच मार्ग काढ. हा काय पसारा काढून ठेवलास मॉम? ऐश, तू दरवाजा लावून या तिचा. त्या बघेल तर तिचे डोळे फिरतील. उगाच नजर नको लागायला. जा, लाव ना बाई, लाव. वाटत लाव. चाल, नाही की उद्योगच करते. बस 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 बस. बघ, हे सगळे दागिन्याचं काढून बसले. सांग, तुला कुठले हवे त्यातले? मी पण काय प्रश्न विचारतेय? आता एवढ्या मोठ्या जहागीरदारांची सून होणार आहेस तू असे वापरलेले दागिने वापरणार आहेस? आता तर काय बाई, सोन्यानं मढाल तुम्ही, नाही का? मी काय म्हणते अंजली, तुझ्या 4-2 दागिन्यांबरोबर माझा एखादा दागिना करशील का? म्हणजे असा ठसठशीत चपलाहार करायची खूप इच्छा आहे माझी. हा, नंतर पाटल्या पण करायच्या आहेत, पण राहू दे, आधी तुझा थोडा जम बसू दे तिकडे, मग हळूहळू पाटल्यांचं पण बघू. चालेल ना? हा मॉम, खूप स्वप्न बघू नकोस, नाही पूर्ण होणार ती. काय ग, काय झालं?
तू त्या देवांशला भेटायला गेली होतीस, तिथे काही झालं का? नाही भेटले मी त्याला. का? माझी काय गरज आहे? तुझी भाची आहे ना, ती भेटते त्याला सारखी, मग मी कशाला जायला पाहिजे? बाई 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 बाई, म्हणजे तिला पुन्हा एकदा आपण भडा 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 बोललो तरी भेटतेच का ती देवांशला अजून? मला तर वाटतंय ना, ती सई ना हे सगळं मुद्दाम करते. माझ्या देऊला माझ्यापासून लांब करण्यासाठी असं वागतेय ती. अगं आज तर ती त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती, दिवसभर बहुतेक तिथेच होती ती. काय? तिची एवढी हिंमत? तू चल, मी बघतेस तिला. ती आहे का घरात बघायला? तिची आई आहे ना, तिला चिमटा काढला ना की ती सई बरोबर कळवळते. तू चल, मला माहितीये बरोबर कुठली चावी लागली, कुठलं कुलूप उघडतं ते मला माहिती. चल चल चल, ते जाता या मायलेकींना. अंजली पिऊन टाके विष, घे पी, अगं पी. तिला देवांशी सगळी प्रॉपर्टी, पैसा, ते सगळं हवंय ना. तू जर देवांशला खरं काय ते सांगितलंस तर मी या सुरीने माझा हात कापून जीव देईन ना. मी इथे आले होते कारण तुला माझ्या देऊला भेटायचं होतं.